नमस्कार. आज आपण नफा मिळवणारा मक्तेदार किंवा मक्तेदारीच्या बाजारपेठेतील नफा मिळवणारा उत्पादक आपला वस्तूच्या किमतीचा आणि उत्पादन पातळीचा निर्णय कसा घेतो हे समजावून घेणार आहोत. पूर्ण स्पर्धेतील उत्पादक आणि मक्तेदारीच्या बाजारपेठेमधील उत्पादक या दोघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मागणी वक्रामध्ये मूलतः फरक आहे. आपल्याला ठाऊक आहे, पूर्ण स्पर्धेमधली वस्तूची किंमत ही बाजारपेठेमध्ये वस्तूला येणारी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या संतुलनातून निश्चित होत असते. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादक बाजारपेठेमध्ये ठरलेल्या किमतीला आपल्या वस्तू विकत असतो. म्हणजेच उत्पादक हा तिथे प्राईज टेकर असतो आणि त्यामुळे ती जी किंमत ठरेल त्या किमतीला तो आपल्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, इच्छेप्रमाणे वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या उत्पादनांचा पुरवठा बाजारपेठेमध्ये करत असतो. उदाहरणार्थ आकृतीमध्ये वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनामधून पी ही किंमत निश्चित झाली आहे. या किमतीला पूर्ण स्पर्धेतील एका उत्पादकाला सामोरं जावा लागणारा हा मागणी वक्र PD आहे. या मागणी वक्रापाशी म्हणजेच ठरलेल्या किमती पी या किमतीपाशी उत्पादक Q1 ही पातळी उत्पादन पातळी ठेवेल किंवा Q2 ही उत्पादन पातळी ठेवेल. हे त्याच्या एकंदरीत खर्चाच्या आणि प्राप्तीच्या संतुलनावरून ठरेल. मक्तेदारीमध्ये मात्र मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा एकच विक्रेता असल्यामुळे बाजारपेठेचा एकूण मागणी वक्र आणि मक्तेदार उत्पादकाचा मागणी वक्र हे दोन्ही एकच असतात आणि त्यामुळे कोणत्याही सामान्य वस्तूच्या मागणी वक्राप्रमाणे मक्तेदाराला सामोरा जावा लागणारा मागणी वक्र हा नेहमीसारखा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. मक्तेदारीच्या बाजारपेठेमधल्या उत्पादकाला म्हणजेच मक्तेदाराला सामोरा येणारा मागणी वक्र अशा प्रकारे उजवीकडे उतरत जाणारा असल्यामुळे मक्तेदाराला जर उच्च उत्पादन पातळी ठेवायची असेल किंवा बाजारपेठेमध्ये उच्च वस्तू विकायच्या असतील किंवा जास्त वस्तू विकायच्या असतील तर त्याला कमी किंमत आकारावी लागते. जर त्याने कमी उत्पादन पातळी निवडली तर तो जास्त किंमत आकारू शकतो आणि त्यामुळे मक्तेदारीच्या बाजारपेठेमधला हा निर्णय उत्पादकाचा किमती संदर्भातला निर्णय आणि उत्पादन पातळी संदर्भातला निर्णय त्याला प्रॉफिट किती होईल यावर अवलंबून असतो. नफा मिळवणाऱ्या या उत्पादकाचा हा निर्णय कसा होतो हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. किंमत आणि उत्पादन पातळी संदर्भातला मक्तेदाराचा निर्णय समजावून घेण्यासंदर्भात दोन प्रकारचे दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे मक्तेदाराचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती या संदर्भातला दृष्टिकोन की याच्या आधारावर केलं जाणारं विश्लेषण आणि दुसरा आहे तो सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च असा दृष्टिकोन. अगोदर आपण पहिला दृष्टिकोन समजावून घेऊया. मक्तेदाराचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती या संदर्भातील दृष्टिकोन. आपल्याला ठाऊक आहे, नफा बरोबर एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च ह्या सामान्य सूत्रानुसार मक्तेदार सर्वप्रथम आपली एकूण प्राप्ती किती आहे समजावून घेतो, एकूण खर्च किती आहे समजावून घेतो आणि त्या आधारे तो आपल्या नफ्याची पातळी लक्षात घेतो आणि त्यावरून तो आपल्या उत्पादन पातळीचा निर्णय घेत असतो. मक्तेदाराला सामोरा जावा लागणारा जो खर्च वक्र आहे हा इतर कोणत्याही बाजारपेठेतल्या खर्च वक्राप्रमाणे डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. कारण उत्पादन वाढीबरोबर खर्च वाढत जात असतो आणि त्यामुळे खर्च वक्रसुद्धा वाढत्या खर्चाबरोबर वरवर जाणारा असतो, उजवीकडे वरवर जाणारा असतो. मक्तेदाराला उपलब्ध होणाऱ्या एकूण प्राप्ती वक्राच्या बाबतीत हा एकूण प्राप्ती वक्र डावीकडून उजवीकडे सुरुवातीला वर जाणारा आणि नंतर थोडा सपाट होऊन मग पुन्हा खाली येणारा अशा स्वरूपाचा असतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये उत्पादकाला सामोरा येणारा मागणी वक्र हा उजवीकडे उतरत जाणारा असल्याने अधिक नगसंख्येबरोबर एकूण प्राप्तीमध्ये पडणारी भर म्हणजे सीमांत प्राप्ती घटत जाणारी असते. तो जर अधिकाधिक वस्तू विकायला गेला तर त्याला किंमत कमी कमी आकारावी लागते
आणि त्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये जसजसं तो आपली विक्री नगसंख्या वाढवत जाईल किंवा उत्पादन नगसंख्या वाढवत जाईल तसतसं एकूण प्राप्तीमध्ये पडणारी भर कमी 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 होत जाते, कारण किंमत कमी 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 करावी लागते. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाढत जाणारा किंवा वेगानं वर जाणारा हा एकूण प्राप्तीचा वक्र हळूहळू सपाट होऊन मग पुन्हा खाली येत असतो. त्यामुळे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे हा एकूण प्राप्ती वक्र सुरुवातीला वर जाणारा आणि पुन्हा खाली येणारा आहे. आता या दोघांमधला फरकाचा जो पोर्शन आहे, जो भाग आहे, तो म्हणजे उत्पादकाचा नफा. उत्पादकाचा नफा जिथे महत्तम असेल तिथे उत्पादक आपल्या उत्पादन पातळीचा निर्णय घेतो आणि त्या पातळीवरून आपली बाजारपेठेमधली किंमत ठरवत असतो. ज्या ठिकाणी एकूण प्राप्ती वक्र आणि एकूण खर्च वक्र यांच्यामधलं अंतर जास्त असेल त्या ठिकाणी हा उत्पादन पातळीच्या निश्चितीचा आणि किंमत निश्चितीचा निर्णय घेतला जातो. परंतु हे दोघांमधलं अंतर शोधणं ही सहज सोपी गोष्ट नाही. हे अधिक अचूकतेने दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये करता येते. मक्तेदार आपला एकूण प्राप्तीचा आणि एकूण खर्चाचा निर्णय कसा घेतो हे आपण सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च या दृष्टिकोनानुसार समजावून घेऊया. आपल्याला ठाऊक आहे, सीमांत प्राप्तीबरोबर एकूण प्राप्तीमधील वाढ भागिले उत्पादन नगसंख्येतील वाढ किंवा सीमांत खर्चाबरोबर एकूण खर्चातील वाढ भागिले उत्पादन नगसंख्येतील वाढ. म्हणजे थोडक्यात सीमांत प्राप्ती म्हणजे एकूण प्राप्तीमध्ये एका अधिक विकलेल्या नगाबरोबर पडणारी भर आणि सीमांत खर्च म्हणजे एकूण खर्चामध्ये अधिक एक नग उत्पादित केल्यामुळे पडणारी भर. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बाजारपेठेमध्ये मग ती पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असो, मक्तेदाराची असो किंवा मक्तेदारयुक्त स्पर्धेची असो, ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च एकसारखे होतात त्या ठिकाणी उत्पादकाला महत्तम नफा होत असतो. हा नफ्याच्या महत्तमीकरणाचा MR=MC हा नियम मक्तेदारीमध्ये सुद्धा कायम आहे. ज्या ठिकाणी MR=MC असेल म्हणजे सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च असेल त्या ठिकाणी उत्पादकाला होणारा नफा हा सर्वोत्तम असतो किंवा सर्वोच्च असतो. आकृतीमध्ये D/AR हा उत्पादकाचा मागणी वक्र म्हणजे सरासरी प्राप्ती वक्र आहे आणि त्याला अनुषंगिक हा सीमांत प्राप्ती वक्र आहे. हा सीमांत खर्च वक्र आहे आणि केशरी रंगाने दर्शवलेला हा सीमांत खर्च वक्र आहे. हा सरासरी खर्च वक्र आहे म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट आहे. हा ॲव्हरेज कॉस्ट वक्र आहे किंवा सरासरी खर्च वक्र आहे आणि हा सीमांत खर्च वक्र आहे. आता सीमांत खर्च नेहमीच्या नियमाप्रमाणे सीमांत खर्च वक्र सरासरी खर्च वक्राला त्याच्या सर्वात लोवेस्ट पॉईंटमध्ये सर्वात खालच्या बिंदूमध्ये छेदून वर जातो वगैरे वगैरे. या ठिकाणी आत्ता ई बिंदूमध्ये MC=MR ही महत्तम नफ्याची अट पूर्ण होती आहे. इथे उत्पादक संतुलित होतोय आणि या ठिकाणी असणारा उत्पादकाला उपलब्ध होणारा नफा सर्वोत्तम आहे किंवा सर्वोच्च आहे. या संतुलनाच्या इक्विलिब्रियम पॉईंट किंवा संतुलनाच्या बिंदूपाशी निर्धारित होणारी किंमत उत्पादक आकारतोय आणि त्यापाशी निर्धारित होणारी उत्पादन पातळी उत्पादक निश्चित करतोय. उत्पादन पातळी आणि किमती संदर्भातले हे निर्णय 3 टप्प्यामधून जाणारे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे नफा महत्तमीकरणाची उत्पादन पातळी निश्चित करणे. ज्या ठिकाणी MR=MC होईल म्हणजेच सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती किंवा सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च ही समानता साधली जाईल. त्या बिंदूपाशी जी उत्पादन पातळी निर्धारित होते ती उत्पादकाची किंवा मक्तेदाराची संतुलित निर्धारित उत्पादन पातळी आहे. आकृतीमध्ये आता OQ किंवा Q इतकी उत्पादन पातळी निश्चित करण्याचा निर्णय उत्पादक घेईल. याच दुसरा टप्पा म्हणजे किंमत आकारण्याचा निर्णय. या ई बिंदूच्या आधारे मागणी वक्रावरचा जो बिंदू किंमत दर्शवेल ती किंमत उत्पादक किंवा मक्तेदार आकारेल.
कारण उत्पादकाला हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा मागणी वक्राला सामोरं जातो आहे किंवा सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे त्या मागणी वक्रापाशी जी किंमत निश्चित होईल तीच किंमत त्याला आकारावी लागेल आणि ती किंमत MR=MC या अटीमधून ठरेल. MR=MC हा जो संतुलनाचा बिंदू आहे, हा संतुलनाचा बिंदू मागणी वक्रावरचा किंवा सरासरी प्राप्ती वक्रावरचा करस्पॉन्डिंग पॉईंट संबंधित बिंदू मिळवून देतो आणि तो बिंदू अर्थव्यवस्थेमधल्या ग्राहकांसाठी आकाराची किंमत उत्पादकाला निश्चित करून देतो. या ठिकाणी आकृतीमध्ये OP1 किंवा P1 ही किंमत उत्पादक आकारेल. आणि तिसरा टप्पा म्हणजे एकूण प्राप्ती, एकूण खर्च आणि एकूण नफा शोधणे. या तिसऱ्या टप्प्यावर उत्पादक एकूण खर्च, एकूण प्राप्ती आणि एकूण नफा शोधू शकेल. आकृतीमध्ये हा चौकोन म्हणजे P1OQA हा चौकोन म्हणजे एकूण प्राप्ती आहे. एकूण प्राप्तीबरोबर एकूण टोटल रेव्हेन्यू, एकूण प्राप्तीबरोबर किंमत म्हणजे OP1 गुणिले उत्पादन नगसंख्या. यातून उत्पादकाची एकूण प्राप्ती निश्चित होईल. किंमत गुणिले उत्पादन नगसंख्या गुणिले किंमत. यातून त्याची एकूण प्राप्ती निश्चित होईल. यातून त्याला आपली एकूण प्राप्ती किती होईल हे कळेल. आकृतीमध्ये P1OQA या चौकोना इतकी एकूण प्राप्ती असेल. त्यानंतर एकूण खर्चासंदर्भातली माहिती त्याला टोटल कॉस्ट ही BO हा AC हा सरासरी खर्च वक्र आहे. सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक उत्पादन नगामागे येणारा खर्च. हा सरासरी खर्च वक्राची हा जो बिंदू आहे, हा बिंदू या MR=MC या संतुलनातून निश्चित झालेला बिंदू आहे आणि या बिंदूपाशी असणारा किमतीचा जो भाग आहे हा प्रत्येक नगामागे येणारा उत्पादन खर्च दर्शवतो. त्यामुळे आकृतीमध्ये OB हा प्रत्येक नगामागे येणारा उत्पादन खर्च गुणिले एकूण उत्पादित नगसंख्या एवढा टोटल कॉस्ट, एवढा एकूण खर्च उत्पादकाला येणार आहे. आता या एकूण प्राप्तीमधून म्हणजे TR वजा TC या एकूण प्राप्तीमधून एकूण खर्च वजा केला की जो भाग शिल्लक राहतो तो म्हणजे उत्पादकाचा नफा. आकृतीमध्ये P1AEB हा जो हिरव्या रंगानं रंगवलेला चौकोन दिसतो आहे, हा चौकोन म्हणजेच मक्तेदारीमधल्या उत्पादकाचा नफा. अशा प्रकारे मक्तेदारीमधील उत्पादक आपला किमतीचा आणि उत्पादन पातळीचा निर्णय यशस्वीपणे घेईल आणि या निर्णयातून त्याला होणारा नफा महत्तम असेल. धन्यवाद.